अरे झालं का नाही? काय करताय? काय व्हिडिओ आज? प्रतीक कैवल्य काय? व्हॉट इज दिस? प्रोडक्ट्स आहेत सर, आज प्रोडक्ट्स वरती करूया व्हिडिओ. किती दिवसांनी इनफॅक्ट लोकांनी भरपूर कमेंट्स मध्ये विचारलेलं होतं आपल्याला, पण प्राइजेस काय त्याचे? मोस्टली 1000च्या मधले प्रोडक्ट्स आहेत. Wow, nice. बर, तुमच्यासाठी तुम्ही कमेंट्स मध्ये विचारलं की 1000 रुपयाच्या खाली आम्हाला प्रोडक्ट्स आहे. आता हे सगळे फ्लिपकार्ट अमेझॉन वरूनच मागवले सगळे. तुम्ही आम्ही टॅग वगैरे करणारे लिंक्स वगैरे देतोय, पण हे प्रोडक्ट्स कुणासाठी आहेत हे मला आधी सांग. यंग लोकांसाठी, पेरेंट्ससाठी, हे जनरिक ऑडियन्सला आहे. जनरिक ऑडियन्ससाठी? बरं, नॉर्मली म्हणजे लोकांना काय काय छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या असतात ते ते सगळ्या गोष्टी. उपयोगी गोष्टी आहेत. चला चालू करूया. लेट्स स्टार्ट. लेट्स नॉट स्पेंड टू मच टाइम. बरं, काय काय आहे सांगा आज. हे काय नाही, सगळ्यात मोठी गोष्ट घेऊयात. हे काय आहे? हे एक केबल ऑर्गनायझर आहे. केबल ऑर्गनायझर. कशी ऑर्गनाइज करतात की? हा, आतमध्ये एक्सटेन्शन असतं, ते ठेवायचं. आता डेस्क वरती ना खूप केबलचा गुंता होतो, बरोबर. तर ते चांगला नाही दिसत. बरोबर. डेस्क तुमचा मिनिमल दिसण्यासाठी हा केबल ऑर्गनायझर आहे. हा, म्हणजे सो इलेक्ट्रिकल एक्सटेन्शन जे आहे ते तुम्ही इथं ठेवा. तुमचे पॉवर प्लग्स वगैरे सगळे लावा आणि केबल्स या बाजूनी किंवा या बाजूनी किंवा इकडनं सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता. दिसायला असं वाटेल की काहीतरी ठेवलेलं आहे याच्यामध्ये बॉक्स वगैरे, पण आतमध्ये सगळा कचरा जे चांगलं दिसणार नाही ते सगळं आत असेल आणि फक्त केबल्स तुमच्या कम्प्युटर पर्यंत किंवा तुमचे डिव्हाइसेस तिथपर्यंत जातील. काय प्राइस आहे थांब मी गेस करतो आणि मग तुम्ही सांगायचं. हा, हा चालेल. ठीक आहे. मला वाटतं हा 650 499. 499. ओके, सो 500च्या खाली आहे. आय थिंक इट इज एक्सिलेंट. सो आय विल गिव्ह दिस 8.5 आउट ऑफ 10. ओके. ओके, त्याच्यावरती आपण असा फोन पण ठेवू शकतो. फोन वगैरे ठेवू शकतो, टॅबलेट ठेवू शकतो. अच्छा. हा, ऍडिशनल बेनिफिट सुद्धा आहे की तुमचे फोन्स किंवा अजून डिव्हाइसेस किंवा टॅबलेट वगैरे ठेवायचं असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. नॉट बॅड. ओके, अगेन 8.5. सो लेट्स कीप दिस असाइड. हा जरा मोठ्यावरनं छोट्यावरती आलोय. इको ग्लो बोल्ट. हे व्हिडिओ जे आहेत ना, हे मुद्दामून मी रॉ करतो कारण की जसं माझं इम्प्रेशन आहे बघा, हे सगळे रिसर्च करतात. आमची जी टीम आहे ती कंटेंटची टीम आहे. मला सुद्धा बघायचं असतं की माझे फर्स्ट इम्प्रेशन्स काय आहेत त्या प्रॉडक्ट बद्दल. तर ह्याच्याबद्दल माझे चांगले होते. आता ह्याच्याबद्दल हे मॅग्नेटिक LED टॉर्च आहे. हा चार्जेबल आहे कारण की USB Type-C दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही हे आहे ना मेटल क्लिप आहे, त्यामुळे शर्टला वगैरे किंवा पॉकेटला लावू शकता. ओ, बऱ्यापैकी ब्राईट आहे. म्हणजे हे बघा, हँड्स फ्री जर का तुम्हाला चालायचं असेल देन इट इज व्हेरी गुड. 3 लाईट अजून इंटेन्सिटी ब्राईट होते. होतो तो. अजून ब्राईट 3 होतो. वेळा होऊ शकतो ते. अजून एकदा ओ, 650 लुमेन्स. 650. अरे बापरे, खूप ब्राईट आहे हा. आणि किती वेळ चालतो? 400 mAh ची बॅटरी 400 mAh ची बॅटरी आहे. 400 mAh ची बॅटरी म्हणजे एक 3-4-5 तास 4-5 तरी तास तरी 4-5 तास चालेल. आरामात चालेल. म्हणजे तुम्ही अंधारात जर का जास्त काम करत असाल ना, दिस इज एक्सलंट. म्हणजे तुमच्या पॉकेटला किंवा कुठेतरी असं क्लिप करून ठेवायला आणि जस्ट चालू करा. दॅट्स इट. अगेन 600 रुपये, जवळपास 700 रुपयाच्या 700 आसपास. रुपये. 700 रुपयाचा आहे. आय थिंक दिस इज एक्सलंट. एस्पेशली तुम्ही अंधारात काम करत असाल तर. अगेन 8 मी ह्याला नक्की देईन. स्पीकर हा असलाच पाहिजे. ह्या लोकांना स्पीकर बरोबर काय आवडतं मला कळत नाही का. हा आता परत काय ह्याच्यामध्ये खास आहे? प्रीमियम रबर फिनिश, मल्टी फंक्शन बटन, हाय फिडेलिटी. बरं ठीक आहे. क्वालिटी कशी आहे साऊंडची? 12 वॅटचे स्पीकर्स आहेत, जबरदस्त. चांगले आहेत. जबरदस्त आहे का? हा. दिसायला सुद्धा असा थोडा विंटेज वाईब देतो ना. सबवूफर आहे मागं. ओ हो. त्याच्यामुळे युनिक वाटला. नॉट बॅड. ट्रिगर नाव आहे याचं आणि FM रेडिओ आहे, SD कार्ड चालतं, मायक्रोफोन सुद्धा आहे, USB Type-A चं आहे, ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट करतं, TWS मोड, ड्युअल इम्पॅक्ट. सो TWS मोड काय आहे? तुम्ही दुसऱ्या स्पीकरला कनेक्ट करून स्टेरिओ ऐकू शकता. अच्छा, 2 जर का घेतले हे तर ते स्टिरिओ होऊन जातात. सो ओ, नॉट बॅड. तो चलिए दोस्तों, लेके आ गया हूँ आपके लिए एक जबरदस्त रैप। पाडून बघूया एक आपण जरा. वक्त की बात है, मैं हो. कुछ नहीं था, जिस दौर से तुम गुजरे मैं भी वही था। कॉलेज के बाद नौकरी कहता सब सही था, विदेश में मैं गुम कहीं पर मन यही था। चला पाडून बघूया. थांब, ह्याला ना ड्रॉप टेस्ट करूया कारण की रगेड म्हटलेलं आहे ह्यानी. इकडनं पाडूया आपण. 1 2 अँड आ गए मेरी मौत का तमाशा देखने। काय नाही काय झालं. नाही झालं. अच्छा जी. अच्छा, हे आतमध्ये स्पीकर आहे आणि हे त्याचं वरचं कव्हर आहे बेसिकली आणि तुम्ही हे लावू शकता. ह्याची कॉस्ट माझ्या हिशोबाने 1000 रुपये. 800 रुपयाला. 800 रुपयाला आहे. जबरदस्त आहे. जबरदस्त. आय थिंक फॉर 800 रुपीज दिस इज रिअली गुड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी 8.5 आउट ऑफ 9 देईन ह्याला सुद्धा. सो डेफिनेटली एक्सलंट आहे. दिसायला सुद्धा चांगलं आहे. 10,000 mAh ची पॉवर बँक. ठीक आहे, पॉवर बँक पोर्ट्रॉनिक्सची पॉवर बँक आहे ही आणि USB Type-C आहे आणि Type-A सुद्धा आहे.
किती 22.5 चा पॉवर डिलिव्हरी. 22.5 वॉटचा पॉवर डिलिव्हरी सुद्धा येतो. म्हणजे तुमचा लिटरली लॅपटॉप सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता याच्यावरनं. इथं LED इंडिकेटर्स वगैरे आहेत. आता 75% आहे. यु नो वॉट, मला ह्याचा डाऊट येतो थोडा की हा पूर्ण 10,000 कॅपॅसिटी देईल का नाही. पोर्ट्रॉनिक्सचे तसे बरे असतात. हा Portronics. ट्रस्टेबल आहे. पोर्ट्रॉनिक्स आहे म्हटल्यावरती शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. आणि परत केबल सुद्धा येते. ह्याची कॉस्ट माझ्या हिशोबाने अगेन 700, 750, 800. थोडा महाग आहे, 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपयाचा आहे? नाही रे. पण ठीक आहे, म्हणजे सगळ्यात छोटी पॉवर बँक जर तुम्हाला वजन नको असेल हा तर मग पॉकेट pocket फ्रेंडली. मध्ये. पॉकेट पॉवर फ्रेंडली. डिलिव्हरी मेन हायलाइट आहे त्याचा. पॉवर डिलिव्हरी आहे USB Type-C विच इज अ बिग थिंग. 22.5 वॉटचं पॉवर डिलिव्हरी देतोय. सो या एक्सलेंट माझ्या हिशोबाने. पण तरी मी 7.5 देईन कारण की प्राइस थोडी जास्त आहे माझ्या हिशोबाने. 700-800 पर्यंत पाहिजे होतं पण 1000 पर्यंत आहे. बरोबर. सो या 7.5 आउट ऑफ 10. बट व्हेरी युजफुल. तुम्हाला जर का पोर्टेबल पाहिजे असेल ना तर एक 150-200 रुपये जास्त द्या, काही प्रॉब्लेम नाही तयार. सो 7.5 आउट ऑफ 10. ऑल राईट. नेक्स्ट स्पायडर 33 वॉट स्पायडर अडॅप्टर. गॅन चार्जर येतो. Oh, GAN charger. Oh, so this will be very useful to a lot of people. कारण की आजकाल बऱ्याचशा फोनमध्ये ना अडॅप्टर्स येत नाहीत. आणि केवढा छान आहे. म्हणजे जर का USB Type-C ने केलं तर 33 वॉटने चार्ज होतं. QC USB Type-A ने केलं 22.5 वॉटने चार्ज होतो. आणि एकदम मस्त पोर्टेबल आहे. क्वालिटी वगैरे डिसेंट आहे. कुठल्या ब्रँडचा आहे हा? GM. ओके. ह्याची कॉस्ट गॅन थोडे महाग असतात ना. हा महाग असतात. 900, 800, 900, 950-1000 रुपयेपर्यंत येतो. 950-1000 पण 1000च्या आत मिळाला तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आय विल गिव्ह इट अ 7.5 आउट ऑफ 10. येस. चला पुढचं किती झाले? 1, 2, 3, 4, 5 झाले. अजून 5 आहेत. छोटे छोटेच प्रॉडक्ट निघतात. बरं अजून काहीतरी आहे. 240 वॉट हाय पॉवर Type-C USB Type-C केबल आहे काही. हा, ही केबल आहे आणि एकदम अशी रगीड केबल आहे. ही मी घरी घेऊन जाणार आहे. ही मला पाहिजे केबल. मेन खासियत त्याची अशी आहे की गेमर्स साठी तिथे टी शेप मध्ये आहे. टी शेप मध्ये. हा तुम्ही गेमिंग वगैरे करत असं एकतर क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आहे. पण हे स्टँड Stand आहे. येते. फोन तुम्ही चार्जिंगला लावून ठेवू शकता. नॉट बॅड. ओ मल्टीपर्पज केबल आहे ही. मूवी पाहताना ठेवू शकता. मूवी पाहताना पण ठेवू शकतो. हा तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता ना. नाही, हो. उलट त्याला 1 hour later, तुमच्या साईडला फिरवावं लागेल. 2 hours later. ओके. हा आता ओ येस. ओके असं चार्जिंग. हा चार्जिंग लावू शकता आणि मूवी बघू शकता. सो दिस इज रिअली नाईस. आय मीन विचार करून केलेलं आहे. 240 वॉट मॅक्स कॅपॅसिटी याची. ओ USB Type-A सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला Type-C to Type-C पाहिजे असेल तर आणि A to C पाहिजे असेल तर दोन्हीही आहेत. अँड मेटल आहे. सो गुड क्वालिटी. केबल पण हेवी ड्युटी आहे. हेवी ड्युटी केबल आहे. ब्रेडेड केबल आहे. कितीला आहे रे ही? 1.2 मीटरची. 1000 रुपये असेल. 1000 ते 1200 रुपये हा मध्ये तेच 1000 रुपयाची केबल आहे. आय विल गिव्ह इट अ 9 आउट ऑफ 10. आय रिअली लाईक दिस केबल. माझ्यासाठी खूप युजफुल आहे. तुम्हाला सुद्धा जर काय हे बा मी तुम्हाला सांगू का तुमचा अडॅप्टर चांगला असला तरी सुद्धा जर का केबल चांगली नसली ना तर चार्ज व्यवस्थित होणार नाही. 1100 रुपये 1100 रुपयाला आय थिंक 9.5 आउट ऑफ 10. हायेस्ट मार्क्स टिल नाउ. आणि हे मी घरी घेऊन जाणार आहे. ओके नेक्स्ट. ओके ऑल राईट. व्हॉट एल्स? हा स्टँड नेमका कसा आहे काय मलाही नाही कळालं. म्हणजे लॅपटॉप ठेवायसाठी त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या साईट वरती, पण लॅपटॉप बसतच नाही, मॅकबुक बसतच नाही. फोन बसवायसाठी आहे. फोन बसू शकतो, टॅबलेट बसू MagSafe आहे शकतोय, आणि त्याला. टॅबलेट वगैरे बसतात. हे आहे. हा म्हणजे ठीक आहे असं स्टेबल नाही आहे डगमग. हा असे डगमग आहे डगमग पण ठीक आहे. म्हणजे नॉट बॅड. म्हणजे ठीक आहे. पण इथं हे मॅगसेफ काय आहे? मॅक्सेफ फोन ठेवायसाठी. फोन पण लावू शकतो. पण तुला सांगू का थोडं कन्फ्युजिंग. तू जसं म्हटलं तसं नक्कीच आहे. म्हणजे इट्स नॉट दॅट इझी. ठीक आहे. हे असं फोल्ड होतं बघा. हा, हे सुद्धा असं सुद्धा स्टँड तुम्ही वापरू शकताय ना. हा माझा फोन लॅपटॉप ॲज अ फोन. हा tablet. सगळंच ओके. म्हणजे आहे ठीक आहे. आणि मेटलच आहे. अगदीच असं प्लास्टिक वगैरे नाहीये. मेटलच नॉर्मल आहे. स्टँड सारखा नाही आहे, युनिक आहे. युनिक डेफिनेटली आहे. इव्हन लॅपटॉप तुमचा लाईट वेट लॅपटॉप वगैरे असेल तर तुम्ही याच्यावरती ठेवू शकाल. शूट वगैरे सुद्धा करायचं असेल ना आणि ठेवायचं असेल यू कॅन डू दॅट. सो ॲज अ स्टँड वगैरे सुद्धा तुम्ही वापरू शकता. आय थिंक इट इज 1000 रुपयाच्या आसपास भेटतोय. 1000 रुपयाच्या आसपास. थोडं कन्फ्युजिंग आहे म्हणून मी ह्याला 7 देईन. 7.5. नेक्स्ट हे खूप महत्वाची गोष्ट आहे. डोरबेल किट. वायरलेस आहे ना. हे लाव रे. लावून इथं आहे का? लागला. आउटडोर जरी असला ना तरी याला म्हणजे IP rating आहे. IP रेटिंग आहे. सो पाण्याने ओ. भिजला तरी खराब नाही होणार. IP55 रेटिंग.
ओके काय करायचं माहिती का, हे जे आहे तर डबल टेपने तुम्ही बाहेर लावा अँड हे तुम्ही आपल्या नॉर्मल पॉवर प्लगला लावा आणि काहीतरी 32 रिंगटोन्स वगैरे आहेत. आय थिंक क्वाईट गुड. तुम्हाला जर काही वायरलेस डोरवेल पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. 1000 रुपयाला आय विल गिव्ह इट अ 6.5 आउट ऑफ 10. क्वालिटी ठीकठाकच आहे. ओके नेक्स्ट हा पण उपयोगी प्रोडक्ट आहे खूप. नॅशर माइल्स काय आहे मला माहित नाही. निशर माइल्स ही शार्क टँक मध्ये. शार्क टँक मध्ये हा. आली. ट्रॅव्हल ऑर्गनायझर आहे. ट्रॅव्हल ऑर्गनायझर. ओके. आमच्यासारखे जे ट्रॅव्हल भरपूर करतात त्यांच्यासाठी दिस इज एक्सलंट. इयरफोन्स, केबल्स, केबल साठी आहे इथं, ह्याच्यासाठी आहे. हे Power चार्जर bank. इथं ठेवू शकतो, केबल्स ठेवू शकता. हेडफोन्स सुद्धा, हेडफोन्स राहतील का? हा राहतील. छोटे हेडफोन्स राहतील याच्यामध्ये. अडॅप्टर्स राहतील. पॉकेट्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 पॉकेट्स आहेत आणि मग केबल ऑर्गनायझर आहे. ओव्हरऑल क्वालिटी चांगली. कितीचे आहे हे? 800-900 पर्यंत येतं. 1000 रुपये अशी किंमत आहे. 1000 रुपये किंमत आहे. 1000 रुपयाला जर का मिळालं तर मी 6 देईन. पण जर का 700 आत 700 750 पर्यंत मिळत असेल ना, देन दिस इज अ व्हेरी युजफुल वन. आणि माझ्या हिशोबाने 8.5 आउट ऑफ 10. जर का 800 रुपये 750 पर्यंत मिळालं तुम्हाला तर. नॅशर माइल्स शार्क टँकची कंपनी आहे ही. ओके. त्यांना फंडिंग मिळालं का? ते लक्षात नाही माझ्या, पण नाही. तुम्हाला माहितीये का नॅशनल माइल्स बघितलं? जर का शार्क टँक बघत असाल तर याला मिळाली का फंडिंग नक्की मला सांगा. चला, हायड्रोबिल मिनी ट्रॅव्हल केटल. ओ ट्रॅव्हल केटल. ओके. 1000 रुपयाला ही. हा युनिक आहे थोडीशी. खूप युनिक आहे. ओ ओके. सो केटल आहे. ह्यानी तुम्ही इसेन्शियली तुम्हाला गरम वगैरे करायचं असेल, पाणी कॉफी चहा वगैरे काही बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. 300 वॉट्स आहे. 300 वॉट्स आहे आणि 1000 रुपयाच्या आतमध्ये आहे. हा इन्स्टंटली गरम होतं. हा हा ती वरती निघते तुम्हाला, जर म्हणजे घरची शिट्टी जशी नसते का, हा तसं आहे ते. तसं आहे का? ओ स्टीम निघतं. ओके. म्हणजे पाणी उकळवायचं असेल किंवा हे बा शिट्टी सुद्धा ह्याला, म्हणजे इसेन्शियली तुम्हाला एक छोटंसं कॉफी साठी पाणी गरम करायचंय किंवा आई लोक ते ट्रॅव्हलिंग मध्ये मुलांना दूध गरम करण्यासाठी त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. Best म्हणजे एक्सलंट माझ्या हिशोबाने. किती? 1000 रुपये. 1000 रुपये. वाव, व्हेरी नाईस. ह्याला ना खरं कार अडॅप्टर सुद्धा पाहिजे होता. प्रॉपर 2 पिन प्लग आहे ना, 2 तर pin आहे कार प्लग असता तर डेफिनेटली इट वुड हॅव बीन व्हेरी नाईस. झेकचे लोक बघत असतील तर तुम्ही नेक्स्ट टाइम ना कार चार्जर वाला सुद्धा घेऊन या. बट दिस इज गुड. 1000 रुपयाला मी ह्याला 9.5 आउट ऑफ 10 डेफिनेटली देईन. फॉर फ्यू पीपल इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी युजफुल. चलो नेक्स्ट. संपले 10 झाले प्रोडक्ट. 10 प्रोडक्ट झाले. ओ माय गॉड. मला माहिती आहे असे प्रोडक्ट्स बघायला तुम्हाला सुद्धा खूप आवडतं. आणि हो, असे अजून सुद्धा प्रोडक्ट्स आणणार आहे आणि नेक्स्ट टाइम ना युनिक प्रोडक्ट्स आणणार आहे जरा. म्हणजे अगदी 500 रुपयाचे आपण आणूया. हा, आता 1000 केलं ना, आता 500 रुपयामध्ये बघूया किती युजफुल प्रोडक्ट्स तुम्ही आणू शकता. सो हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे प्रोडक्ट्स कसे वाटले, कुठले प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडले हे नक्की आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळे प्रोडक्ट जे मी तुम्हाला सांगतोय ना, सगळे आम्ही टॅग केलेले आहेत. खाली लिंक सुद्धा देतोय डिस्क्रिप्शनमध्ये जर का घ्यायचे असतील तर. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.